त्यांना सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचून विकासाची गंगा दारात आणून दिली आहे। त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद। सेवत्वाची येथे प्रचिती तेथे आम्हा सर्वांची गरज होती। नमस्कार, मी डॉक्टर सुचिता रमेश कापसे, अहमदपूर येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून मतदारसंघाचे विकास पुरुष आणि महाराष्ट्र राज्याचे सरकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात 2 शब्द बोलू इच्छिते। साहेबांनी आमच्या भागामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामध्ये नर्सिंग कॉलेज, किनगाव येथील उपकेंद्र आणि रोकडा सावरगाव या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची सुविधा उपलब्ध करून सर्वसामान्य जनतेच्या हिताला आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार। नमस्कार, मी संगीता अभय मिरकले। मी साहेबाबद्दल आपली लाडकी बहीण योजना आणि काही आपल्या अहमदपूर शहरामध्ये नगरपालिकेतून खूप असे सोयी उपलब्ध केले आहेत साहेबांनी आपल्या म्हणजे सगळे पूर्ण लेडीजसाठी। परत आणखी आपल्या शिवकाज येथे वस्त्र उद्योग यांचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महिलांना भरपूर संधी दिल्या आहेत, म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो। नमस्ते, माझे नाव मीनाक्षी मोरे। आमच्या कॉलनीमध्ये गीताईनगरमध्ये माननीय नामदार सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांनी आम्हाला एका क्षणामध्ये आमची मागणी आम्ही केली होती की आमच्या इथे रोड नाही आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे। तर एका क्षणामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला 25 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि तुम्ही जो हा रोड पाहिला आहे तो रोड त्यांनी आम्हाला दिलेला आहे। आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत। अशाच प्रकारचे रोड इथंही आम्ही जेव्हा हळदी कुंकवासाठी फिरत होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आम्हाला अशाच प्रकारचे रस्ते आम्हाला पाहावयास मिळाले। त्याच्यामुळं महिलांना गाड्या नेण्यासाठी सुद्धा खूप सोयीचं झालं आहे असं मला वाटतं। बापूसाहेब ज्ञानदेव जाधव, लहान उजना तालुका अहमदपूर जिल्हा रहिवासी आहे। आमचं उत्पन्न पूर्ण भाव असल्यामुळे काहीच नव्हतं। जनावर दोन एकच ठेवतो आम्ही। उजना मिल्क डेअरी आल्यामुळे आम्ही दूध व्यवसाय बाबासाहेब पाटील यांच्या मदत अविनाश भैया जाधव यांच्या मदत व्यवसाय दूध व्यवसाय चालू केला। सुरुवातीला 6 गाई आणल्या, 6 गाई आणल्या, पुन्हा दिवशी आमचं जवळपास 3200-3300 रुपये दर दिवशी आमचं उत्पन्न तयार होते। फक्त केवळ बाबासाहेब पाटील आणि अविनाश भैया यांच्यामुळे आहे। चांगलं उत्पन्न आमच्यापासून आम्ही शेतकरी सर्व सुखी झालो। सिद्धेश्वर यांच्या माध्यमातून आम्हाला हे व्यवसाय उत्पन्न करायची आम्हाला संधी मिळाली। त्यांचे आम्ही बाबासाहेब पाटील व अविनाश भाई यांचे आम्ही आभारी आहोत। मी शिवदास दादा नरवटे राळगाव ह्या गावचा रहिवासी, ऊस उत्पादक शेतकरी आणि तोंडी वाहतूक ठेकेदार आहे। या सिद्धेश्वर कारखाना हा सुरुवातीला आजारी कारखाना असल्या व्हेंटिलेटरवर असलेला कारखाना सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब, बाळासाहेबजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला गेला। हा कारखाना घेतल्यानंतर त्याच वेळेस कॅनलचं लिफ्ट इरिगेशनचं जे अधुरं काम होतं ते पूर्ण करण्यात आलं आणि त्या माध्यमातून ह्या एरियामध्ये ह्या रायगड गावाला पाणी सोडण्यात आलं आणि ह्या पाण्याच्या माध्यमातून याचं उपयोगी सक्रिय झालेलं आहे। हरित क्रांती हे ऊस पिकल्यामुळे मुलाचे लग्न, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, घर, कमीत कमी ह्या रायगड गावामध्ये 30 ट्रॅक्टर आहेत। पहिलं एकही बसायला मोटरसायकल नव्हती, इथं 2 पोते सोयाबीन होत नव्हतं, सगळं उजाड माळरान होतं। इथं हरित क्रांती जर केली असेल तर सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आणि बाळासाहेबजी जाधव साहेब या दोघांनी केलेली आहे। या माध्यमातून सिद्धेश्वर कारखाना झाल्यामुळे सर्वांच्या हाताला काम मिळालं, शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला, शेतकऱ्याच्या मनगटामध्ये ताकद आली। त्यामुळं मी आणि माझे राग आहे सर्व गाववासी सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब आणि बाळासाहेबजी जाधव साहेब यांचे सदैव ऋणी आहोत आणि त्यांचे जे विकासाचं जे स्वप्न होतं, पूर्व बारामती करण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण तुम्हाला आल्यासारखं आता वाटायला लागलेलं आहे। आपण आता स्टेजवरती या सर्व आतापर्यंतचा